बीडमध्ये घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे राजकीय वातावरण देखील मोठ्या प्रमाणावर तापल्याचं पाहायला मिळालं. मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी आता बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर या प्रकरणातील त्यांची भूमिका ही निर्णायक ठरणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या प्रकरणी पार पडलेल्या तिसऱ्या सुनावणीत आरोपी वाल्मिक कराडनं माझ्या विरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नसल्यानं मला या खटल्यातून निर्दोष मुक्त करावं असा अर्ज न्यायालयास दिलाय. या सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांकडून वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्याबाबत न्यायालयात अर्ज करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. या सगळ्या दरम्यान बीडचे निलंबित PSI रणजित कासले यांनी केलेल्या दाव्यानं पुन्हा एकदा सर्वत्र खळबळ उडाली आहे. मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती असा दावा रणजित कासले यांनी केलाय. एका व्हिडिओमध्ये बोलताना त्यांनी वाल्मिक कराडसह अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाबाबतही काही महत्त्वाचे दावे केलेत. या व्हिडिओ नंतर आज पुन्हा त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय, ज्यामध्ये त्यांनी मला पकडून दाखवा असं म्हणत महाराष्ट्र पोलिसांना थेट आव्हान दिलंय. महाराष्ट्र पोलिसांना चॅलेंज देणारे PSI कासले नेमके आहेत कोण? या दोन्ही व्हिडिओमधून त्यांनी कोणते दावे केलेत? त्यांनी केलेल्या एन्काउंटर ऑफरच्या दाव्यामध्ये किती तथ्य आहे? या सगळ्या विषयी जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके. वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर या दाव्यामुळे खळबळ उडवून देणारे रणजित कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर 21 डिसेंबरला नवनीत कावत यांची बीडचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली. देशमुखांच्या हत्येनंतर बीड पोलिसांवर अनेक गंभीर आरोप झाले. काहींची बदली झाली तर काही पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. अशातच नवनीत कावत यांनी पैशाच्या देवाणघेवाणीच्या आरोपातून एका PSIला निलंबित केल्याची माहिती समोर आली. हेच ते PSI रणजित कासले. रणजित कासले हे गेल्या 20 वर्षांपासून पोलीस खात्यात काम करत होते. हवालदार म्हणून खात्यात रुजू झालेले कासले हे प्रमोशन मिळवून PSI झाले होते. काही वर्ष त्यांनी पोलिसांच्या भ्रष्टाचार विरोधी खात्यातही काम केलेलं आहे. निलंबन होण्यापूर्वी ते बीडच्या सायबर विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. मार्च महिन्यात सायबर विभागात दाखल झालेल्या एका गुन्ह्याच्या तपासाकरिता ते गुजरातला गेले. यावेळी प्रोटोकॉलनुसार परराज्यात जाण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घेणं हे आवश्यक असताना देखील ते परवानगी न घेता गुजरातला गेले. त्याचबरोबर तिथे गेल्यावर आरोपींकडून पैशांची देवाणघेवाण केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. चौकशी दरम्यान याबाबतचे पुरावे मिळाल्यानंतर गैरव्यवहाराचा ठपका ठेवून पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी कासले यांना निलंबित केलं. त्यामुळे कासले हे बरेच वादग्रस्त राहिलेत. तेव्हापासून रणजित कासले यांनी सोशल मीडियावर पोलीस खात्यापासून ते राजकीय नेत्यांपर्यंत बऱ्याच जणांवर नाव घेत आरोप करत व्हिडिओ शेअर केले. असाच एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर 2 दिवसांपूर्वी पोस्ट केला होता, ज्यात ते म्हणाले, मी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर बोलणार आहे. एन्काउंटर कसं बोगसपणे केले जातात याबाबत सांगणार आहे. चौकशीसाठी SIT बसवून काहीच उपयोग होणार नाही. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची खरंच चौकशी करायची असेल तर केंद्राची SIT बसवा, तरच सत्य बाहेर येईल. संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर दिली होती. त्यासाठी लमसम अशा मोठ्या अमाऊंटची ऑफर होती. आधी 10, नंतर 20 आणि 50 कोटी देऊ असं सांगितलं गेलं. अशा केसेसमध्ये तुम्ही मागाल ती रक्कम मिळते. कोणताही पोलीस आपल्या करिअरमध्ये कमावणार नाही एवढी रक्कम दिली जाते. त्यासाठी कोणत्याही विभागातून अधिकारी बोलावून घेतला जातो. जसं मला सायबर मधून बोलावणं आलं होतं. त्यांना माहित होतं की हा माणूस करू शकतो, त्यांच्यात दम आहे, गट्स आहेत, मात्र त्याला मी नकार दिला होता. कराडच्या एन्काउंटरचं पाप मी करणार नाही असं त्यांना सांगितलं. यानंतर एन्काउंटरच्या प्रक्रियेबद्दल सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सरकारवरही गंभीर आरोप केले. वाल्मिक कराडच्या एन्काउंटर बाबत त्यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे राजकारणात खळबळ उडाली. अशातच काल रणजित कासले यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिली. अनुसूचित जमातीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं निलंबित PSI कासलेंवर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. लातूर मतदारसंघात कुत्रा देखील निवडून येईल असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. यावर पुन्हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणीवपूर्वक बोललो नाही, समाजाची माफी मागतो असंही ते म्हणाले. पुढे याच व्हिडिओतून त्यांनी पोलिसांना देखील मला पकडून दाखवावं असं आवाहन दिले. यावेळी ते म्हणाले, काल मी वाल्मिक कराडच्या एन्काउंटर बद्दल अनेक चॅनलला मुलाखत दिली आणि मी माझं मत मांडलं.
त्यानंतर 14 एप्रिलच्या दिवशी माझ्यावर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर गजानन कांडकर यांनी माझ्या विरुद्ध अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला. मी त्यांची माफी मागतो. त्यांच्या समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो. आता माझ्यावर गुन्हा दाखल झालाय, त्यामुळे मी सांगून टाकतो की एन्काउंटरची ऑफर कोणी दिली होती, असं म्हणत रणजित कासले यांनी धक्कादायक खुलासा केलाय. धनंजय मुंडे यांनाच वाल्मिक कराड नको होते. त्यांनीच एन्काउंटरची ऑफर दिली होती. मुंडेंचीच अंडी पिल्ली वाल्मिक कराड बाहेर काढणार होते. धनंजय मुंडे 302 मध्ये अडकले असते असंही ते म्हटले. तसेच कासले यांनी पोलिसांना खुलं आवाहन दिलं की मी सायबरमध्ये काम केले, त्यामुळे मी महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतोय की त्यांनी मला पकडून दाखवावं. पोलिसांनी कितीही टीम पाठवू द्या, मी त्यांना भेटणार नाही. मी दररोज 2 गाड्या चेंज करतो, 2 मोबाईल मी चेंज करतो. आता यापुढे मी 2 राज्य बदलणार. माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे, त्यांनी मला पकडून दाखवावं. त्याआधी मी खऱ्या मार्गाने जाणार आहे. न्यायालयात मी अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे, असं देखील कासले म्हणाले. बरं, हे एखादा दुसऱ्या व्हिडिओ पुरतं नसून असे अनेक व्हिडिओ त्यांनी सरकार आणि पोलीस खात्यांवर गंभीर आरोप करून केलेले आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान परळीत कार्यरत असताना माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या गाड्या पकडणं, पैशांच्या पेटा पकडल्या असाही दावा त्यांनी केला होता. स्वतःच्या निलंबनाविषयी सुद्धा त्यांनी अनेक दावे केले. मात्र आता केलेल्या एन्काउंटरच्या दाव्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले. तुम्हाला काय वाटतं? कासलेंच्या दाव्याप्रमाणे हे खरंच गंभीर प्रकरण आहे की निव्वळ स्वप्रसिद्धीसाठी केलेला कांगावा? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महाएमटीव्हीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.